मँगो सीझनला निरोप देण्याआधी एक शेवटची पण खूपच स्पेशल रेसिपी मी आज इथे तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या वंशिका क्रेविंग चॅनल मध्ये। आजचा डेझर्ट इतका क्रीमी आणि रिच आहे ना की पहिला घास घेताच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल। विशेष म्हणजे हा डेझर्ट भारताच्या एका प्रसिद्ध राज्यातून आलेला आहे आणि काही साध्या पदार्थापासून हा तयार होतो आणि कदाचित ही रेसिपी तुम्ही याआधी कधी ट्रायही केली नसेल। तर चला मग ही रेसिपी कुठली आहे आणि कशी बनवली जाते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि वंशिका क्रेविंग चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण मँगो सीझन मधली शेवटची पण एक अतिशय खास, मऊ, क्रीमी आणि तोंडात विरघळणारी मिठाई बनवणार आहोत। ती म्हणजे मँगो भापा दोई। फक्त 3 साहित्यापासून तयार होणारी ही डेझर्ट दिसायलाही सुंदर आणि खायलाही अप्रतिम लागते। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे 2 कप ताजं घरचं दही घेतलं आहे। मी कालच घरी दही लावलं होतं, त्यामुळे हे अगदी फ्रेश आणि छान घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण मेजरिंग कपच्या सहाय्याने 2 कप दही अशा प्रकारे मोजून घेऊया। नेहमी भापा दोई बनवताना दह्याची चव आणि टेक्स्चर खूप महत्वाचं असतं, त्यामुळे शक्यतो ताजं आणि घरी लावलेलं चांगलं घट्ट दही इथे तुम्हाला वापरायचं आहे। आता आपण या दह्याचं हंकट तयार करून घेऊया। तर हंकट म्हणजे काय? तर अशा प्रकारे तुम्हाला एका बाउल मध्ये अशी गांडी ठेवून त्यात एक सुती कपडा टाकून घ्यायचा आहे आणि हे 2 कप दही आपण मोजून घेतलं होतं ते या कपड्यात टाकून घ्या। आता आपल्याला इथे हा सुती कपडा हलकासा पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यातलं थोडंसं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल। अशा प्रकारे आपण इथे थोडं प्रेस करून जितकं पाणी निघेल तितकं काढून घेऊ। आता आपण या दह्यावर अशा प्रकारे जड वस्तू ठेवून घेऊ, त्यामुळे हलका दाब येईल आणि त्यातील उरलेलं एक्स्ट्रा पाणी लवकर निघेल। साधारण अर्धा तास हे दही आपल्याला असं बाजूला ठेवून घ्यायचं आहे। तर चला मग जोपर्यंत आपलं दही घट्ट होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। मी इथे अशा प्रकारे एक छान गोड आणि पिकलेला आंबा घेतलेला आहे। आंबा जितका गोड आणि रसाळ असेल ना तितकी आपल्या डेझर्टची चव अधिक छान येते। तर इथे आपण आंब्याचे मस्त असे बारीक बारीक तुकडे करून घेऊया। तर मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की हा डेझर्ट भारताच्या एका प्रसिद्ध राज्यातून आलेला आहे। तर ही मिठाई बेंगॉलची पारंपरिक मिठाई आहे। भापा आणि दोई हे दोन्ही शब्द बेंगॉली भाषेतले आहेत। भापा म्हणजे वाफेवर शिजवलेलं आणि दोई म्हणजे दही, म्हणून भापा दोई म्हणजे वाफेवर शिजवलेलं गोड दही। याचं महत्व असं आहे की बंगालमधील अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक ही डेझर्ट आहे। साधारणपणे दही, कंडेन्स मिल्क आणि कधी कधी केशर, वेलची पूड किंवा फळांचा स्वाद घालून ही तयार केली जाते। वाफेवर शिजवल्यामुळे तिचं टेक्स्चर खूपच स्मूथ, सिल्की आणि कस्टर्ड सारखं होतं। आता तुम्हाला माहिती झालं असेल की भापा दोई का म्हणतात। तर चला मग इथे मी मस्त आंब्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण यांची मस्त अशी फाईन पेस्ट बनवून घेऊया। ही पेस्ट बनवताना अजिबात दूध, पाणी किंवा साखर घालायची नाही। तर अशाच प्रकारची आपल्याला इथे स्मूथ आणि क्रीमी प्युरी तयार करून घ्यायची आहे। आता अर्धा तास पूर्ण झाला आहे, तर चला दही चेक करून घेऊया। तुम्ही इथे बघू शकता दह्यातून बरचसं पाणी बाहेर आलं आहे। या पाण्याला व्हे वॉटर असं म्हणतात। हे पाणी अजिबात फेकायचं नाही। याचा वापर तुम्ही पीठ मळण्यासाठी किंवा कढी बनवण्यासाठी किंवा इतर काही पदार्थांमध्येही करू शकता। आता तयार झालेला हंकड मी एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेणार आहे। बघा याचं टेक्स्चर किती छान, घट्ट आणि क्रीमी झालं आहे। भापा दोईसाठी आपल्याला अगदी असाच स्मूथ हंकड लागतो। तर तुम्हाला इथे हंकड घरच्या घरी कसं बनवायचं तेही समजलं असेल। आता या तयार झालेल्या हंकड मध्ये आपण मँगो प्युरी घालून घेऊया। आता इथे शेवटचा पण महत्वाचा घटक आपण इथे घालणार आहोत, तो म्हणजे कंडेन्स मिल्क। तर अशा प्रकारचे अमूलचे मिठाई मेट म्हणून 3 मिळतो। तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉप मध्ये किंवा ऑनलाईन हा मिळून जाईल। मी इथे 2 कप दही घेतलं होतं आणि 1 कप मँगो प्युरी। तर आपल्याला इथे 3/4 कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे। आता आपल्याला इथे हे तिघी घटक मस्त असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे। वेलची पावडर घातल्यामुळे भापा दोईला खूप छान सुगंध आणि हलकीशी पारंपरिक चव मिळते। आपल्याला इथे हे मिश्रण मस्त असे एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। मी इथे व्हिस्कच्या साहाय्याने हे सगळे घटक मिक्स करून घेणार। तुम्ही या ठिकाणी इलेक्ट्रिक ब्लेंडर किंवा स्पॅच्युलाचा देखील वापर करू शकता। फक्त एक लक्षात ठेवायचं, मिश्रण मिक्स करताना कुठेडा राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, भापा दही बनवताना दह्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा पाणी राहता कामा नये। अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। चमच्याने उचलल्यावर ते हळूहळू खाली पडायला पाहिजे।
अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला भापादोईसाठी लागणार आहे. चला तर मग आता हे मिश्रण आपण वाफवून घेऊया. तर यासाठी मी इथे अशा प्रकारचा केकचा टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारची स्टीलची वाटीही घेऊ शकता. तर इथे आता मी टीनला थोडं खाली तूप किंवा तेल लावून बटर पेपर ठेवून घेऊया, जेणेकरून मिश्रण खाली चिटकणार नाही. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तरी काही हरकत नाही, फक्त टीनला तूप किंवा बटर चांगलं लावून घ्यायचं आहे. पण बटर पेपर लावल्यास भापादोई सेट झाल्यानंतर ती सहज बाहेर निघते आणि तिचा आकारही व्यवस्थित राहतो. त्यामुळे मी इथे बटर पेपर वापरला आहे. आता तयार केलेलं मिश्रण या टीन मध्ये ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आता हे टीन मी हलकसं टॅप करून घेणार. ही स्टेप छोटी वाटली तरी खूप महत्वाची आहे. हे टीन टॅप केल्यामुळे मिश्रणामध्ये अडकलेले एअर बबल्स बाहेर येतात आणि मिश्रण सगळीकडे व्यवस्थित पसरतं. आता आपल्याला स्पॅच्युलाच्या मदतीने हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्यायचं. हलक्या हाताने वरचा भाग मस्त समतल करून घ्यायचा. यामुळे वाफवल्यानंतर भापादोईचे फिनिशिंग खूप सुंदर आणि सर्व करतानाही अधिक आकर्षक दिसते. आता यावर थोडंसं मी केशर घालून घेतलं आहे. हे बिलकुल ऑप्शनल आहे. तर इथे आपली भापादोई वाफवण्यासाठी एकदम तयार झाली आहे. वाफवण्याआधी आपल्याला टीनवर सिल्वर फॉइल लावून घ्यायचा आहे. वाफवताना झाकणावर पाण्याचे थेंब तयार होतात. जर हे थेंब थेट पाण्यात मिश्रणावर पडले ना तर भापादोईचा वरचा भाग ओलसर होऊ शकतो आणि टेक्स्चरही बिघडू शकतं. त्यामुळे ही स्टेप पण खूप महत्वाची आहे. तर मी इथे 2 कप पाणी गरम करायला ठेवले होते. पाण्याला पण मस्त उकळी आली आहे. आता आपण यामध्ये अशा प्रकारचे स्टँड खाली ठेवून घेऊया आणि मग त्यावर आपल्याला टीन ठेवायचं आहे. आता झाकण लावून ही भापादोई मध्यम आचेवर साधारण 25 ते 30 मिनिटं वाफवून घेऊया. साधारण 30 मिनिटे लागली आहे भापादोई वाफवायला. मी इथे आता बाहेर काढून घेतली आहे. तर आता ही थोडी गरम आहे. मग आपण थोडी रूम टेम्परेचरवर ठेवून 3 ते 4 तासांसाठी थंड व्हायला फ्रीज मध्ये ठेवूया. वाव, फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर बघा आपली मँगो भापादोई किती सुंदर सेट झाली आहे. टेक्स्चर पण एकदम स्मूथ, क्रीमी आणि सिल्की आलेला आहे. आता तिला टीन मधून बाहेर काढण्यासाठी आधी सुरेने कडेला हलकेच फिरवून घेऊया. त्यामुळे भापादोई कडांना चिकटलेली असेल तर सहज सुटेल. यानंतर वर एक प्लेट ठेवून टीन हळूच उलटा करायचा. बटर पेपर लावल्यामुळे भापादोई खूप सहज बाहेर येते. बघा किती सुंदर आकार आणि टेक्स्चर आलेला आहे. अगदी कस्टर्ड सारखं मऊ, रेशमी आणि तोंडात विरघळेल असंच वाटतंय. तर चला आता यावर थोडे आंब्याचे तुकडे घालून सजून घेऊया. या ठिकाणी तुम्ही ड्राय फ्रुट्सनेही सजवू शकता. तर बघा फ्रेंड्स, आपली मँगो भापादोई आता एकदम सुंदर तयार झालेली आहे. तिचा हा सुंदर सोनेरी रंग, वरचं स्मूथ फिनिश आणि एकदम क्रीमी टेक्स्चर बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना. दही, आंबा आणि कंडेन्स मिल्क यांचं हे अप्रतिम कॉम्बिनेशन खरोखरच खूप छान लागतं. जर तुम्ही अजून ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर आंब्याचा सीझन संपायच्या आधी एकदा नक्की करून बघा. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने ही स्वादिष्ट डेझर्ट तयार होते. मला खात्री आहे की ही मँगो भापादोई तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच आणखी एका स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि वंशिकास क्रेविंग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.